नाशिकच्या ग्रामीण भागातील गावखेड्यापासून वाड्या वस्तीवरील नागरिकांना नियमितपणे नळाद्वारे पाणी मिळावं यासाठी राज्य सरकारने जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना सुरू केली। त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून बहुतांश ठिकाणी या योजनेमुळे पाणी टंचाई दूर झाली आहे। मात्र नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी या योजनेचा बोजवारा उडालाय। पाहूयात। नाशिकच्या ग्रामीण भागात जलजीवन मिशनचा बोजवारा। कोट्यवधी रुपये खर्चून योजना ठरते कुचकामी। एक हंडाभर पाण्यासाठी महिलांवर वणवण। नाशिकमधील नांदगावच्या वंजारवाडी या ठिकाणी पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात मैलोन मैल पायपीट करावी लागते। या गावातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने तब्बल 1 कोटींचा निधी दिलाय। मात्र आजही या गावातील पाणी टंचाई कायम असून 1 हंडा पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे। पाण्याची सोय नाही, काही दरवर्षी तीच अवकाळ आहे। लागला म्हणजे संक्रांतीपासून पाणी उडूनच न्यावं लागतं। ग्रामपंचायततर्फे नाही का व्यवस्था तुमची पाण्याची? ग्रामपंचायत तर्फे व्यवस्था फक्त ते विहिरीत पाणी टाकीत तळायचं, पण नळाला पाणी येत नाही। डायरेक्ट आम्हाला पाणी उडून न्यावं लागतं। सरकारकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, आम्हाला 12ही महिने नळाला पाणी आलं पाहिजे, पण तसं होत नाही। इथं फक्त जानेवारी पाऊस पडल्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत पाणी येतं, त्याच्या व्यतिरिक्त इकडे पाणी येत नाही। त्याच्यानंतर आमचं ते चालूच असतं, हांडे घ्या, ये विहिरीवर पाणी भरा, घरी जा। त्याच्यानंतर गरीब लोकांनी काय करायचं? जलजीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, त्यामुळे गावाला पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करून याची चौकशी करण्याची मागणी केली। त्या वंजारवाडीमध्ये सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पाणी टंचाईचा। एवढा मोठा स्कीम राबवली 95 लाखाची, तर ते पाणी गावापर्यंत आलेलं नाही। दुसरी गोष्ट, तिथं तळं पण केलेलं आहे, त्या तळ्यात पण पाणी नाही। त्याच्यानंतर जी पाईपलाईन केली ती पाईपलाईन सुद्धा पूर्ण झाकलेली नाही आहे। तिथं जर वस्तीवर जर गेलं तर ती पाईपलाईन उचकलेली। छगन भुजबळ यांचाच मतदारसंघ असलेल्या येवल्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सध्या 23 गावं आणि वाड्यांवरील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। येथील नागरिकांना 19 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। टँकरनं पाणी विहिरीत टाकल्यानंतर त्यातून नागरिक पाणी घेतात, मात्र पाणी शुद्ध नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा आला की हीच परिस्थिती निर्माण होते। यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला ही अशी शोकांतिका आहे। आमच्या गावापासून धरण हे साधारण 10 किलोमीटर या अंतरावर आहे, परंतु त्या गावामध्ये 20-20 दिवस पाणी येत नाही। आमच्या माता माऊली 2-2 किलोमीटर पाणी आणण्यासाठी डबल अंड्याने पाणी वाहतात, अक्षरशः उन्हाच्या झळा लागतात। त्यांची परिस्थिती ही प्रतिकूल होऊन गेलेली आहे आणि या पाण्यामुळे अक्षरशः मरण कसं येईल या प्रतीक्षेतले ते लोक आहेत। तर महानगरपालिकेने याचा कुठेतरी बंदोबस्त करावा। ती जुनी पाईपलाईन आहे, ती 50 वर्ष झालेली पाईपलाईन आहे, ती त्वरित बदलण्यात यावी। तसेच आजंग वडेल जे सतमाना जे गावं आहेत त्या माळमात्या परिसरामध्ये हरणबारी धरणे 50 किलोमीटरच्या अंतरावर आहेत, तर त्या गावांमध्ये पाण्याचा असा खूप मोठा प्रश्न आहे। 8-8 दिवस त्या गावांमध्ये पाणी येत नाही। त्या पाण्यासाठी लोकांना कामं मिळत नाही, जनावरांना चारा मिळत नाही, अशा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। मालेगावचा पारा 43 अंशांवर पोहोचला असून तालुक्यातील माळमाथा परिसरातील 25 ते 30 गावात भीषण पाणी टंचाई असून कुठे 1 महिन्यात तर कुठे 15 दिवसातून पाणी येत असल्यानं ग्रामस्थांनी आता पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। ग्रामपंचायतीला भरपूर निधी येतो, हा निधी तुम्ही कुठंतरी बोरिंग करा, बोरवेल करा, त्याच्यातून माध्यमातून त्यांना तुम्ही ते पाणी साठा पुरवा ना। हा जो पाणी साठा पुरवला गेल्यानंतर हे कुणाचं तरी आत्मा आज जर ऊन बघा तुम्ही, हे 43 डिग्री तापमान आहे। याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं तर शक्यतो सर्वसाधारण माणसाला 7 लिटर पाणी पाहिजे दिवसाला प्यायला, आणि तिथं पाण्याची खूप टंचाई जाणवते। एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची दाहकता वाढली असून मे आणि जून महिन्यात पाणी टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता असल्यानं शासनाने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे। रईस शेख, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.